रामनवमीच्या या उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीमध्ये साई मंदिरामध्ये साई नामाच्या जयघोषानं सर्व परिसर हा दुमदमून गेलाय। आज पहाटे काकड आरतीपासून शिर्डीमध्ये दर्शनासाठी रांगा लागलेल्या काकड आरतीपासून सुरुवात झाली। राज्यभरातून शेकडो पायी पालख्या चालत शिर्डीमध्ये दाखल झाल्यात। रामनवमीचा हा मुहूर्त साधला जातो आणि राज्यभरातून पायी पालख्या या ठिकाणी येत असतात। साई मंदिर परिसराला खास आता विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। एकंदरीतच संपूर्ण साई नगरी सध्या गजबजून गेली आहे आणि काय नेमकं या ठिकाणचं भक्तिमय वातावरण आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। 3 दिवसीय रामनवमी उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून आज रामनवमीचा मुख्य दिवस आहे। आज रात्रभर साई मंदिर साई भक्तांना दर्शनासाठी खुलं असणार आहे। रामनवमीच्या मुख्य दिवशी साई मंदिर हे रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येतं। दिवसभर विविध कार्यक्रम या मंदिरामध्ये होत असतात। दुपारी 12 वाजता श्रीरामाचा जन्म होतो, त्या जन्मानंतर सेवांची मध्यान्ह आरती होते आणि मंदिर दर्शनासाठी खुलं असतं। यावेळी शिर्डीतील जे नागरिक आहेत किंवा पंचक्रोशीतील नागरिक आहेत ते लाखोंच्या संख्येने साई भक्त रामनवमी उत्सवानिमित्त गर्दी करत असतात। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहमदनगर।